मी विचार करतो, म्हणजे काय विचारवंत वगैरे नाही आहे. विचार कर, आता बसल्या बसल्या काय करणार कॉपी पिताना. पण विचार कधी मी तर विद्यार्थ्यांसोबत आम्ही एक म्हणजे थिंकर्स इंडिया नावाचा ग्रुप, 12वीचे विद्यार्थी सुद्धा मॅच्युअर मोठ्या माणसांपेक्षा महत्वाचे विचार म्हणताना बघितलेले आहेत. म्हणजे व्यापक त्याला प्रगल्भ म्हणतात. मोठे मोठे माणसं प्रगल्भ आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे बघा, हे महान पुरुष जे आहेत मोठमोठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी किंवा इव्हन सावरकर, नेहरूजी, त्या काळात सुभाषचंद्र बोस, हे सगळे वेल क्वालिफाईड लर्नेड लोक होते, सुशिक्षित होते, लंडनवरून शिकून आलेले वगैरे. आपले कॉमन पब्लिक ह्या लोकांमध्ये त्यांचे वैचारिक मतभेद पण असायचे. त्या मतभेदाचा दुरुपयोग करून मूर्ख राजकारणी लोक ते मिसयूज करतात. कोण शिकलेला आहे? बरेचसे राजकारणी तर अडाणी आहेत, असंस्कृत तर आहेतच, सुशिक्षित पण नाहीत. त्या काळात ते लोक सुशिक्षितही होते आणि सुसंस्कृतही होते. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, नेहरू जे होते, सुभाषचंद्र बोस होते, लोकमान्य टिळक होते, सावरकर होते, सगळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत पण होते. त्यांचे मतभेद पण असायचे वैचारिक, त्यांची मांडण्याची पद्धत सुसंस्कृत होती. ते कुठे, आणि आजकालचे हे जे नेते लोक आहेत त्याच्यात ते कित्येक तर अशिक्षित आहेत, असंस्कृत तर आहेतच. त्यांचे तुम्ही वादविवाद बघा ना स्टेजवर कसं चालतात तेच बघून म्हणून आम्ही पण तसंच करतो. मग विशेषतः आपल्याकडे काय होतं, आता जे मोठी माणसं असतात, एवढा मोठा अख्खे महात्मा गांधी किंवा अख्खे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पचवणं किंवा समजणं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला शक्य आहे का? ते शक्यच नाही ते. मग आता काय करायचं? एवढे मोठे महात्मा गांधी एवढं पचवणं शक्य नाही ते. मग आपली एक तर त्यांच्यावर श्रद्धा बसणार, किंवा अंधश्रद्धा, किंवा अतिश्रद्धा, आणि किंवा मग कधी कधी आपापल्या सोयीने आपल्या जातीचाच मनुष्य आपल्याला मोठा वाटतो. मग तेच घेऊन तो एक मनुष्य, मग त्याच्यावर श्रद्धा, त्याच्यावरच अंधश्रद्धा. मग हे जात्यांध पण होतात ते लोक, आजच्या लोक. मी एक आयडिया काढली शोधून, मग याच्यावर उपाय काय? मग आपल्याला झेपेल तेवढं घ्यायचं. तर उदाहरणार्थ महात्मा गांधी एवढा मोठा त्यांचं आपण कुठं काय पूजाच करावी लागणार नाही, ते श्रद्धा किंवा अंधश्रद्धा. मग मी आयडिया केली की त्यांचं मला काय आवडतं छोटं, जे मला झेपेल, म्हणजे स्वावलंबन. मला माझे कपडे धुवायला आवडतात. मी लहानपणापासून आईला कपडे धुवू देत नव्हतो, झालं महात्मा गांधी. मी स्वावलंबन घेतलं फक्त. इथे मी पुण्यात आल्यानंतर सिम्बायसीच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम आहे. मी तिथे गेलो बघायला. मला हे पुस्तक गोळा करण्याची सवय आहे लहानपणापासून. तिथे मला वायलिन दिसलं त्या कपाटात. अरे मला ते पण छान वाटलं. म्हणजे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्या वायलिनमुळे, पुस्तकाच्या संग्रहामुळे चाहू शकतो. सफिशियंट आहे एवढं. कम्प्लीट मला समजलं असं म्हणणं आहे तर किती मोठा विद्वान असतो, शक्य नाही ते. छोट्या छोट्या गोष्टी कलेक्ट करत 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 आपल्याला झेपेल तेवढं करता येतं. गांधीकडनं स्वावलंबन, डॉक्टर बाबासाहेबांकडनं पुस्तकं गोळा करण्याची सवय, किंवा लोकमान्य टिळकांकडनं स्वाभिमान घेता येतो. सावरकरांना कविता लिहून बघा तुम्ही, सावरकरांसाठी सोपी आहे का ते? लोक ते सावरकर गांधी, मग ते आंबेडकर गांधी, ज्यांचे जे वादविवाद, ज्यांचे जे मतभेद होते, त्याचा गैरफायदा हे मूर्ख लोक, ज्यांना काहीच अभ्यास नाही का, त्या व्यक्तीचाही अभ्यास नाही त्यांच्या एवढा अभ्यास तर शक्यच नाही आता आजच्या काळात. तर हे मूर्खपणासारखं पण होतं. आणि बैठे पॉलिटिशियन लोक काय करतात, एकतर ते यूज तरी करतील मोठ्या माणसाला, किंवा मिसयूज तरी करतील. समजा मला कोणी जर यूज करत असेल असं वाटलं, ते लोक जर जिवंत झाले तर हाणतील ते आपल्याला. कारण यूज, आपल्याला कोणतरी यूज करत आहे ही भावना फार अपमानास्पद असते. म्हणजे मला लोक म्हणजे तुम्हाला अमुक अमुक ते यूज करतात, म्हटलं एक वेळ यूज ठीक आहे, मिसयूज केल्यापेक्षा मी उपयोगी वापरतील मला. आपल्याला ठीक आहे, आपल्या लोक वापरतातच बरेचदा, म्हणजे एम्प्लॉयर म्हणजे एम्प्लॉयर नोकऱ्यांना वापरतात, पण सदुपयोग असू शकतो तो. मोठ्या लोकांना वापरणे किंवा गैरवापर करणे हे फारच घातक आहे. जे पण आपल्याला करूच नाही ते, कारण ते जर जिवंत त्यांना कळलं ना की आपल्याला वापरतात, आणि ते अडाणी लोक, कोणते नेते, कोणते सुशिक्षित आहे, बरेचसे तर अडाणीच आहेत. असंस्कृत तर आहेतच बेटे बरेचसे. 90% लोक असंस्कृत आहेत. कुठले त्यांच्या टीव्हीवरच्या चर्चा बघा तुम्ही, अगदी त्या मोठ्या दिल्लीच्या त्या मोठ्या सभागृहात जमलेल्या लोकांची बॉडी लँग्वेज बघत, असंस्कृत आहे सगळे. सगळे म्हणजे काही अपवाद सोडले तर. हे खूप आम्ही बसल्या बसल्या असं चिंतन करतो. मी 12वीच्या विद्यार्थ्यांशी, 11वीच्या विद्यार्थ्यांशी या विषयावर चर्चा करायचो, एखादी मोठी गोष्ट घेऊन. माझ्या लक्षात आलं ना, आपल्यापेक्षा हे लोक मॅच्युअर आहेत मुलं. म्हणजे एकदा एक मुलगी, मला नाव केतकर काहीतरी आडनाव, तिचे ते आजकाल ते टी शर्ट घालतो ना आपण, त्याच्यावर युनियन जॅक, माझ्या घरात पण ते रुमाल युनियन जॅक, ज्यांचे जे आपले शत्रू होते म्हणजे ब्रिटिश, युनियन जॅक उतरूनच तिरंगा चढला ना. ते युनियन जॅकच्या डिझाईनचे फार सुंदर रुमाल, टी शर्ट्स आहेत आपल्या भारतात. आता मला विचारायला म्हणजे चांगलं की वाईट, ती मुलगी बरोबर घालून बसलेली. बर्थडे असलं की दुसरे कपडे घातले चालायचे. तर म्हटलं ते तुमच्या छातीवर काय माहिती आहे का, ते युनियन जॅक आहे तो, तुम्ही ते घालून फिरतात. ते म्हणजे एक सांगू का देशमुख सर, आम्ही एवढे सिरियस नाही, ते सहज छान दिसतो मग घालतो. अरे म्हटलं मग ते फार, मी पण घाललं. मग
मग त्याच्यातून मला एक सुचलं की जगातील सर्व राष्ट्रध्वज जे आहेत त्यांचा आपण सन्मानच केला पाहिजे. म्हणजे नुसतंच माझ्या आईचा सन्मान, माझ्याच मातृभूमीचा सन्मान, दुसऱ्याचा अपमान, हा गाढवपण, हा म्हणजे काय म्हणतात त्याला, एक प्रकारचा अतिरेकीपणाच आहे. आई कोणाची असो, तसंच मातृभूमी कोणाची असो, राष्ट्रध्वज कोणाचे असो, पायाखाली तुडवतात बेटे. तर ही मॅच्युरिटी मी 11वी-12वीच्या मुलांकडून शिकलो की राष्ट्रध्वजाचा सन्मानच झाला पाहिजे सर्वांच्या जगातल्या. ते तो देश कसे असो, सन्मान. जशी आई कुणाची कशी असो, अडाणी असो, मधमा एखाद्याची आई नालायक असू शकते, पण आई आहे ना ती. तर आई या कन्सेप्टचा सन्मानच पाहिजे. ते मला त्या विद्यार्थ्यांकडून शिकलो मी. राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि शेजारच्या लोकांचा जर सन्मान करा, हे फार मोठं प्रगल्भ आहे आजच्या ग्लोबल जगात. जे सर्व राष्ट्रध्वजाचा सन्मान करायला हे सुसंस्कृतपणा पण आहे. त्याला एटिकेट मॅनर्समध्ये पण येईल ते ग्लोबल. एटिकेट मॅनर्सच शिकवत नाही. मला नाही शिकलं, मी नाही शिकलेलो. पण ते मला समजलं की ते आलं पाहिजे. सुसंवाद शिकवलेला नाही आहे. हे सगळं कॉफी पिताना तुम्ही त्याला काय आत्मपरीक्षण म्हणा, आत्मचिंतन म्हणा, कात्याकूट म्हणा, पण ते आवश्यक आहे. काही लोकांनी मला सांगितलं की आपण आपल्या कंपनीत, आपण दोघं असतो, म्हणजे मीच माझ्या कंपनीत बसलेलो आहे, ते जर बोर होत असेल तर तुम्ही बॅड कंपनीत आहे. मग कोणतरी रजनीश सद्गुरू कोणतरी म्हटलेलं आहे, आपण आपल्याशी पण सुसंवाद साधता आला पाहिजे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वादू आपण अशी. तेही करता येऊ शकतो कॉफी पिताना. म्हणून म्हणतो की कॉफी एकटे जर असू तर चिंता शक्यतो वाईट असते. तब्येत खराब होऊ शकते. शारीरिक तब्येत पण खराब होते चिंतेने, मानसिक तर होते. दगड मारायचं पुढे मानसिक प्रॉब्लेम हा पुढे वेळात ते रूपांतर होऊ शकतो. तर ही चिंतन कॉफी पिताना हे आम्ही भरवण्यासाठी ठेवतो. एकदा म्हणजे चर्चा खंड नको म्हणून, शक्यतो कोल्ड म्हणजे त्यात वेळ जात नाही गरम करणे वगैरे. दिस इज कॉफी विथ LD. कॉफीची सवय वाईट की चांगली महत्वाचं नाही, पण ते चर्चेला कॅटलिस्ट सारखं ते आहे, ते लागतं ते. म्हणजे काही प्रमाणात ह्या तर वाईट गोष्ट, हेल्थला ते घातक असू शकेल अति पिल्यानंतर, पण चर्चेला मात्र रंगत आणणारं ते आहे चहा कॉफी. म्हणून चाय से चाहत बढ़ती है. दिस इज कॉफी विथ LD. थँक्यू व्हेरी मच. हे संपलेलं आहे, आता भरू नकोस. थँक्यू.